नमस्कार. डी.एड. बी.एड धारकांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भावी शिक्षकांचे हार्दिक स्वागत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर बघा, आपण याआधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघालेल्या शिक्षक भरतीवर एक व्हिडिओ बनवला होता. तर बघा, त्या व्हिडिओला भरपूर कमेंट होत्या की फॉर्म कसा भरायचा, कुठे नेऊन भरायचा, पगार किती असतो, 11 महिन्यानंतर पुढे काय होते कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर, या स्वरूपाचे प्रश्न होते. त्याचेच उत्तर या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर बघा, आणखीन एक प्रश्न होता की फॉर्म कुठे भेटतो. तर फॉर्म बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर या स्वरूपाचा फॉर्म देण्यात आलेला आहे मित्रांनो. तिथे जावा आणि फॉर्मची प्रिंट काढून या फॉर्मला आपण स्वतः भरायचा आहे आणि यालाच आपले सेल्फ अटेस्टेड केलेले सर्व डॉक्युमेंट याला जोडून तिथे स्वतः नेऊन जमा करायचं आहे. पण नेमकं जमा कुठं करायचं आहे तर बघा, याचं पण ॲड्रेस याच जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. तर बघा काय म्हणलेलं आहे, दिनांक 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव या ठिकाणी आपल्याला स्वतः जाऊन तिथे जमा करायचं आहे मित्रांनो. तर बघा, आपण डायरेक्ट आता प्रश्नावर जाऊयात. नेमकं प्रश्न काय आहेत ते बघूयात. चला, या ठिकाणी बघा, सामाजिक तसेच समांतर आरक्षण. तर बघा, सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण. त्या समांतर आरक्षणाचं काय, महिला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन आणि खेळाडू यांचा यात विचार करण्यात आलेला नाही. म्हणजे समांतर आरक्षण याला ग्राह्य धरण्यात आलेलं नाही. यामध्ये फक्त सामाजिकच आरक्षण आहे आणि याच आरक्षणाच्या धर्तीवर निवड यादी लागणार आहे मित्रांनो. तर पुढला प्रश्न बघूयात, पगार किती मिळतो आणि पगार वेळेवर मिळतो का. तर बघा, ही नोकरी कायमस्वरूपी नसल्याने यात शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे भत्ते मिळत नाहीत. तसेच एकत्रित मानधन तत्वावर 20 ते 25 हजार रुपये प्रति महिना पगार मिळतो. तर बघा, आणि पगार वेळेवर मिळतो का, तर पगार बघा काही अंशी असं आहे की त्यामध्ये थोडाफार लेट होतो, 2-3 महिने जास्तीत जास्त होतो केव्हा तरी, पण पगार होतोच मित्रांनो. तर बघा, आपण सध्या स्टुडंट लाईफमध्ये पण काही मुलं आहेत सध्या जे की ते TET CTETची तयारी करत आहेत. तर बघा, जॉब जॉईन करून देखील आपल्याला त्याची तयारी करता येते. तर काही नसल्यापेक्षा काहीतरी असलेलं बरं मित्रांनो, अप्लाय करण्याला काही हरकत नाही. तर बघा, पुढे बघूयात. कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर पुढची प्रक्रिया काय. तर बघा, 11 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर कामावून कमी करतात. कामावून कमी करतात म्हणजे कामावून काढूनच टाकतात. पण पुढच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये आणखीन 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करता येतो. तर बघा, आपल्याला कामावून कमी केल्यानंतर आणखीन प्रतिवर्षी अशी जाहिरात निघते आणि नंतर आपल्याला अनुभव आलेला असतो त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या शाळेमध्ये शिकवण्याचा. तर असं अनुभव आलेल्यांना थोडाफार इथं प्राधान्य असतो आणि आपल्याला या ठिकाणी नोकरी करता येते मित्रांनो. तर अशा प्रकारे आधी तिथं काही काम करणारे होते म्हणजे पाठीमागच्या वर्षी, पण या पण वर्षी त्यांनी तिथंच आहेत, त्यांना प्राधान्य देऊन तिथं आणखीन 11 महिन्यासाठी पदभार दिलेला आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूयात, निवड कशी होते. तर निवड कशी होते बघा, या ठिकाणी 2 पदं आहेत. पहिलं पद आहे सहाय्यक शिक्षक म्हणजेच उपशिक्षक. याला बघा 12वी प्लस D.ED. याला मिळालेले एकूण मार्क्स 12वीचे 40% मध्ये ठेवलं जाते आणि D.EDचं 40% मध्ये, या रेशोमध्ये ठेवलं जाते आणि या रेशोच्या अनुषंगाने यामध्ये निवड यादी तयार केली जाते. तर पुढला प्रश्न बघूयात. पद क्रमांक 2,
हे पदवीधर शिक्षक यासाठी पण 12वी तसेच पदवी याला पण 40% ठेवलं जातं. D.Ed किंवा B.Ed याला 40%च्या रेशोमध्ये ठेवून निवड यादी तयार केली जाते मित्रांनो. तर बघा पद क्रमांक 2 पदवीधर शिक्षकासाठी थोडंफार जागा यावर्षी कमी आहेत, त्यामुळं कट ऑफ वाढू शकतो मित्रांनो. तर फॉर्म भरायला काही हरकत नाही, आपण भरू शकता. तर पुढे बघूयात. इतकेच प्रश्न होते मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि याआधीचा जरी व्हिडिओ पाहिजे असेल, कास्टनुसार जागा किती आहेत काही नाही माहिती पाहिजे असेल तर याच चॅनलवर तो व्हिडिओ आहे, तो पाहून घेऊ शकता आपण. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.